नमस्ते. मॉम हेल्थ केअर खोपोली ब्रांचमधून माझ्याबरोबर जी ताई आहे. आपण आजचा एक छानसा अनुभव ऐकून घेऊयात, जाणून घेऊयात. ताई नमस्ते. हा नमस्ते. तुझं नाव सांग. रुबीना बेडेकर. रुबीना बेडेकर. ताई कुठून येतेस? पहिल्या हालवरून पहिल्या हालवरून खोपोलीवरून. ताई तुला मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर मध्ये येण्याच्या आधी त्रास काय काय होते? मला खूप त्रास होते. मला मणक्यामध्ये 5 गॅप होते, नस दबलेली, त्याच्यामुळे माझं हात वर खाली काम करत नव्हते मी. मणक्यामध्ये 5 गॅप होते, पण कुठे कुठे होते? मानेत होते? मानेत होते अजून? आणि कमरेला पण माझ्या गॅप झालेले आहेत, त्यामुळे नस दबले, त्याच्यामुळे पाय काम करत नव्हते, गुडघे दुखत होते, गुडघा पण दुखायचा, पाय पण दुखत होते, लिव्हरचा पण प्रॉब्लेम होता. तर 4 वर्ष झाली मला. तर मी खूप हॉस्पिटल म्हणजे फिरलो, तर तिथं मला औषध देऊन देऊन म्हणजे असं झालं का पोटात मध्ये म्हणजे माझं इन्फेक्शन झालं, ऍसिडिटी प्रॉब्लेम झाला. मग त्यानंतर आतड्यांवरती म्हणजे सुजन आली, चटे पडले, लिव्हरला सुजन आली, म्हणजे तुझ्या आतड्यांवरती चट्टे भरले. बापरे, फक्त मेडिसिन घेऊन घेऊन मग मला चक्कर यायला लागली, विकनेस आली, म्हणजे खूप मला त्रास झाला. हा जो तुझा पूर्ण हा सर्कल होता, हा किती दिवसाचा किंवा वर्षाचा होता? म्हणजे कधीपासून हे सगळं चालू होतं तुझ्या आयुष्यात? मला 4 वर्ष झाली. म्हणजे माझा एक प्रॉब्लेम झाला नाही तर तो सॉल्व्ह करायला नाही गेली, तो दुसरा निघाला, तिसरा, असं करून करून माझी 4 वर्ष गेली. आणि एक चांगला झाला का एक खर्च आता ते केलं तर खूपच झालाय खर्च, ते सांगूच नको. काय तू म्हणजे काय आराम पडला तुला त्या ट्रीटमेंटनी किंवा त्या खर्च तेवढे पुरती म्हणजे मला आराम पडत होता एकाचा, म्हणजे तो असा कंटिन्यू म्हणजे जात नव्हतं. म्हणजे तेवढ्या पुरती मला असं लागे का मी आता बरे आहे, पण मी दुसरा काही काम करू शकत नाही त्याच्यामुळे. गुडघे दुखत होते, त्यामुळे मी खाली बसणं सोडलं. सगळंच प्रॉब्लेम. हात दुखायला लागले, त्याच्यामुळे मला भांडी घासणं, मला चपाती भाजणं, झाडू लावणं, मी सगळेच सोडले. 2 मुली आहेत मला. 2 मुली आहेत. आणि मग त्या 2 मुलींचं कोण करायचं तू आजारी असल्याचीच तेव्हा? मी ठेवली होती कामवाली आणि माझे मिस्टर मला सपोर्ट करायचे. अच्छा, मग तुला इथपर्यंत कोणी आणलं? माझे म्हणजे मिस्टरांचे मित्र आहे, तो आलेला, तर मग त्यांना सांगितलं, तर मला त्यांनीच आणले इकडं. मी तर नाहीच करत होते, आता मी थेरपी घेऊन मला बाहेर कुठं केलं की जास्त व्हायचं, म्हणून मी म्हणायचं मी नाही, जास्त प्रमाणात व्हायचं. पर त्यांनी मला जबरदस्ती केली का चलच म्हणून, एक आपण घेऊ चान्स म्हणून. तर मी त्यांच्यावर भरोसा ठेवून आले. आणि मग इथं आल्यावरती सगळे इंजलनी पण मला समजवलं, त्याच्यामुळे त्यांच्यावर पण मी भरोसा ठेवला आणि मी इथशी आले. आणि तुला किती दिवसात म्हणजे तुझ्या गॅप मध्ये आराम पडला किंवा शरीराची सूज कमी झाली? किती दिवसांनी? मी तसं खरं सांगू तर मला स्टार्टला मला त्रास व्हायचा इथं, पण मला इंजलनी सांगितलं, मॅडमने सांगितलं का पहिली तुला त्रास होईल, आता तुझा खूप वर्षाचा पण. तर तू गोळ्या किती खायची? मी गोळ्या म्हणजे मला असं रात्रीच अनुभवायचा का मला त्रास होते, रात्री झोपेतच मला समजायचा. मग मी परत लगेच टॅबलेट घ्यायची. का तर मला असं वाटायचं सकाळी मी चांगली उठावा, पर मी सकाळी चांगली उठायची नाही टॅबलेट घेऊन पण. मग परत मी सकाळी 8 वाजता टॅबलेट घ्यायची. आता परत मला म्हणजे पोरी आहे, जेवण केले पाहिजेत, तरी मला कधी कधी बरं वाटलं तर वाटायचं, नाहीतर मग मला इंजेक्शन घ्यायला लागायचं. आता जी तशी उभी आहेस, बरोबर आहे, तशी तू त्यावेळेला उभी असायची थेरपी घ्यायच्या आधी? होते मी अशी, म्हणजे हॉस्पिटलचे टॅबलेट वगैरे खाऊन, पण मी तेवढं काम वगैरे करू नाही शकत होते, कुठे जाईत नव्हते मी घरातून बाहेर. जास्त गेली तर मला जास्त चालू ना का घरात येऊन मला बेड पकडायला लागायचं. पण मला आता तो प्रॉब्लेम नाहीये, मला खूप फरक पडलेला आहे. किती दिवसात फरक पडला? किती दिवसात? मला तरी तशी मला 15 दिवस गेलेच. मला 15 दिवस गेले. मग 15 दिवसानंतर मला हळूहळू मला सगळा म्हणजे कमी कमी म्हणजे त्रास जसा, मी आता चपाती पण करते, घरात झाडू बी लावू शकते मी. बसू म्हणजे अजून मला खाली जास्त बसता येत नाही, पण मला जो असा म्हणजे चेअरवर बसून उठवत पण नव्हता, मला असा सपोर्ट घ्यायला लागायचा, तो आता मला लागत नाही. म्हणून मी स्वतःहून म्हणजे बसून मला असं वाटतंय पण का मी खाली बसू शकते, पण मी आजूपर्यंत बसले नाही. आता माझ्या एक दिलात अजून ते भीती आहे का मी बसले तर मला परत त्रास चालू होते का काय, म्हणून मी असंही करते का मला पूर्णपणे बरं होते मग मी बसीन. आता तू पूर्णपणे बरी झालेली आहेस, दुखणं कमी झालं. माझी ऍसिडिटी पण खूप कमी झाली, मी आता टॅबलेट घेत नाही, सूज कमी झाली आहे, मला खाणं पण पचतंय आता. आणि माझी पेनकिलर तर बंदच झाली आहे. बाय चान्स म्हणजे 15 दिवसांना महिन्यातून मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे ना, तर कधी झाले घरात म्हणजे असं काही टेन्शन वगैरे आलं तर मग ते घेते मी, नाहीतर नाही घेत. अच्छा, आणि मला सांग, तुझ्याकडे हा स्टोन आहे? हो आहे ना, मी तो लगेच घेतला, मला माहिती पडलं
स्टोनने म्हणजे पेन कमी होतो. तर मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी. तर माझं डोकं दुखलं का मी लगेच 2 साईडला ते लावून टाकते आणि मग रात्रभरामध्ये मी बघते का मला हाय कमी नाही, पण मला फरक पडतो. सकाळी मला टॅबलेट घ्यायला लागत नाही. मायग्रेनचा त्रास स्टोननी सुद्धा कमी होतो. अजून कुठे स्टोनचा वापर करते? मी गुडघ्यांना लावते, मानेला लावते. माझा समजलं मी आता लावून काही काम केले तर थोडा मला त्रास व्हायला लागलाय तर मी मानेला पण लावते, फरक पडतो. तेल आहे, मी तेल पण लावते. ऑइल, हा पेन ऑइल मी घेतला आहे, त्याने पण खूप फरक पडते. मी तो लावते, मसाज करते स्टोननी आणि ते लावते मी. तर मग सकाळी मला म्हणजे टॅबलेट घ्यायला लागत नाही. हे सगळं युज केलं सकाळी टॅबलेट, हा टॅबलेटची गरज लागत नाही मला. या सगळ्या प्रोडक्ट बद्दल जे छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत ते पण हा चांगले म्हणजे खूप चांगले आहेत. मला तर वाटतं सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास करावा आणि सगळ्यांनी घ्यावं आपल्यासाठी. का तर म्हणजे आपल्याला टॅबलेटशी तो दूर करते आणि टॅबलेट ही आहे ही आपल्याला शरीराला म्हणजे खूप नुकसान करते. ती मी स्वतःहून मीच अशीच लोकांना सांगते झालंय म्हणून का त्याच्याशी लांब राहा आणि जास्तीत जास्त ह्याचा वापर करा आणि वापर करून तुम्ही भरोसा ठेवा. भरोसा तर ठेवलाच पाहिजे, बरोबर आहे. ज्यांनी आपल्यासाठी छोटे छोटे प्रोडक्ट्स आणले जे आपले सुरसराय समता मॅडम, त्यांच्याविषयी काय बोलशील? मी तर त्यांना सांगेन आमच्यात म्हणजे अशी बोलतात का म्हणजे अल्लाह ताला एक फरिश्ता जसा भेटतो, म्हणजे कोणाला कोणाला देतो अल्लाह तालानी का लोकांची जाऊन मदत करा, लोकांना जाऊन म्हणजे काय चांगलंय ते दाखवा. तसे जसं ते अल्लाह म्हणजे आमच्या अल्लाहने त्यांना दिलंय तर अल्लाह करो की त्यांचं पण असंच म्हणजे पुढे चालत राहाव आणि आमच्यासाठी सेवा करण्याची त्यांना अल्लाह हिदायत देव, बस हेच सांगते. ओके ताई, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू.